8 जूनला राष्ट्रपती भवनातल्या लष्करात शौर्य गाजवणाऱ्या आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना सन्मानित करण्याच्या कार्यक्रमात देशाने एक भावनिक क्षण अनुभवला। 6 जुलै 2024 रोजी जम्मू काश्मीर इथल्या कुलगाम इथल्या अतिरेक्यांशी लढताना अकोल्यातले मोरगाव भाकरे येथील प्रवीण जंजाळ हा जवान शहीद झाला होता। शहीद प्रमाणला मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलं आणि हा पुरस्कार स्वीकारताना भावना अनावर झालेल्या प्रवीणच्या आई शालू जंजाळ थेट राष्ट्रपतींच्या खांद्यावर डोकं ठेवून रडलेल्या आहेत। संपूर्ण देशाने हा भावनिक क्षण आपल्या हृदयात साठवून ठेवला। हा पुरस्कार स्वीकारल्यावर शहीद प्रवीण जंजाळ यांच्या आई सर्वात आधी एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला। देशानं परवाच्या दिवशी एक भावनिक क्षण पाहिला। देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडणारी एक वीर माता देशानं पाहिली आणि ही वीर माता होती अकोल्याच्या शालू जंजाळ, ज्या शहीद प्रवीण जंजाळ यांच्या आई आहेत। मला एकच दुःख होतं, आनंदही होता की माझा मुलगा माझ्या जोड येऊ राहिला। आज कीर्तीचक्र म्हणजे माझा मुलगाच आहे, सोन्याचा गोळाच आहे माझा। मला लय आनंद झाला। असं कसं काय जण वाटते मला की माझा जीव जाते का काय, इतकं मला असं होय, मला सुशेष नाही काही। जेव्हा एक आई म्हणून दुसऱ्या आईच्या राष्ट्रपती जरी असल्या तरी त्या पण एक आई आहेत, डोकं ठेवताना काय म्हणजे तेव्हा काय तुमच्या भावना अनावर झाल्या असतील? मला असं वाटलं की आपण राष्ट्रपतीच्या जोड आलो, आपल्या मुलापासून आलो, आपल्याला कोणी नेत नव्हतं तिथं, पण मुलगा शहीद झाला म्हणून आपण इथं आलो, आपल्याला हे दिसलं। असं माझा मुलगा माझ्याजवळ असा जसा आला आज, असा मला आनंद वाटला। दुःख वाटलं की माझा प्रवीण असता तर किती मला आनंद झाला असता। माझ्या मुलानं 4 शहीद मारले, माझ्या मुलाला भेटत होतं काही, मी पाहत होती, पण आता माझा मुलगा भेटत नाही। मला हे कीर्तीचक्रच आहे, हे माझा मुलगाच आहे। तुमच्या मुलाचं कीर्तीचक्र तुमच्या पत्नीला देत आहे, काय भावना काय होते वडील म्हणून? भावना म्हणजे माझं असं हृदयाचं कंठून आलं किंवा आपलं कसं हे बरोबर नाही वाटत मध्ये ते त्यावेळेस कशी तरी वाटतं मला। प्रवीण सोबत सचिनही लष्कराच्या भरतीसाठी प्रयत्न करत होता, दोघांनी सोबत तयारी केली। आज भाऊ तर होता, तुझा मित्रही होता, भावाला आता 2 वर्ष जे गेले आहेत, 2 वर्ष कशी आहेत तुझ्यासाठी? भाऊ गेला तर दुःख पण आहे, पण अभिमान पण आहे की देशासाठी आपला भाऊ शहीद झाला। खूप म्हणजे अभिमानाची बाब आहे की पूर्ण महाराष्ट्रभर, पूर्ण देशभर आपल्या भावाचा गौरव होत आहे। म्हणजे चांगलं पण वाटत आहे आणि जरा दुःख पण होत आहे।